पण ज्यावेळी कॉम्पिटिशन योगामध्ये मी उतरलो, त्यानंतर माझी पहिली स्टेट, पहिली नॅशनल, सिलेक्शन ट्रायल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप हा माझा प्रवासाचा टप्पा सुरुवातीचा म्हणजे पहिलाच होता. सर्व काय होतं ते माझ्या बाबतीत पहिलंच होतं. आणि पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऍक्च्युली सिल्वर मेडल माझा स्कोर झाला होता 41.78 आणि जपानच्या खेळाडूचा हिसाची वाटानाबे म्हणून हा जपानचा ऍथलीट होता. त्याचा स्कोर झाला 41.79. फक्त 0.01 एवढ्याच फक्त पॉईंट फरकाने माझं मेडल हुकलं, गोल्ड मेडल हुकलं आणि मला सिल्वर मेडल वरती समाधान मानावं लागलं. पण देशासाठी आज मी हे जे मेडल मिळवून दिले यात मला खूप आनंद आहे. असा योगा चालू करणं खरंच म्हणजे विदाऊट एनी गायडन्स हा चालू करणं खरंच सेफ आहे का? प्रत्येकाला काही ना काहीतरी व्याधी आहे. कुणाला बीपी असेल, कुणाला शुगर असेल, काहींना ॲब्डोमिनल इश्यू असतील, कुणाला ब्रेन रिलेटेड इश्यू असतील. मग एवढे सगळे प्रॉब्लेम असताना स्वतः मनाने काही करणं हे अत्यंत चुकीचं आहे. की योगाकडं आज आपण एक करिअर म्हणून पाहू शकतो का? निश्चितच. ऍक्च्युली योगा हा प्राचीन काळी अशा पद्धतीने केला जायचा की काहीही व्याधी होऊ नयेत. म्हणजे योगाचा अंतिम उद्देश प्राचीन काळी काय असायचा? मोक्ष प्राप्तीसाठी योगा. तर योगा हे समूळ उच्चाटन करू शकतं. त्यामुळे लोकांचा योगा करण्याकडचा कल वाढत आहे. पण शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही शिकवत असाल तर तुम्ही निश्चितच योगाचा करिअर म्हणून चांगल्या प्रकारे वापर करू शकता. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. 21 जून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो. याच दिवसाचे औचित्य साधून योगाविषयी मार्गदर्शन करायला, योगासनाचे मिसकन्सेप्शन दूर करायला, त्याचप्रमाणे योगामध्ये करिअर कसं करावं या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या यशस्वी वाटचालीतून द्यायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत कोल्हापूरचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय योगपटू रोहित चव्हाण. रोहित, सकलममध्ये आपले मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करू इच्छितो की आपण नॅशनल योगासन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर आपली भारतीय संघामध्ये निवड झाली. या भारतीय संघाचे आपण नेतृत्व केले आणि पहिल्यांदाच झालेल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये आपण सिल्वर मेडल मिळाले. त्यासाठी माझ्याकडून सकलमच्या पूर्ण टीमकडून आपले मनापासून अभिनंदन. पॉडकास्टची सुरुवात मी मला पडलेल्या प्रश्नापासून करत आहे. आपला जन्म कोल्हापूरचा, आपण शिवाजी पेठेत राहता. आपल्या आजूबाजूला तसेच आपल्या घरासमोर देखील तालीम आहे. आपल्या आजूबाजूला लाल माती, त्याचप्रमाणे शड्डू ठोकणारे मित्र, असे कुस्तीचे वातावरण असताना आपण योगाला कसं काय निवडलं? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर माझा जन्म गडिंग्लजचा. त्यानंतर माझं संपूर्ण बालपण कोल्हापूरमधील राजकीय आणि क्रीडा परंपरा लाभलेल्या शिवाजी पेठेमध्ये गेलं. त्यानंतर शालेय जीवन सांगायचं झालं तर 1ली ते 4थी पासूनचं शिक्षण न्यू प्राथमिक विद्यालय जवळच असलेल्या शाळेमध्ये, तिथून पुढचं शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी पर्यंत कम्प्लीट केलं आणि 11वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंतचे जे शिक्षण आहे ते न्यू कॉलेज या संस्थेमधून केलेलं आहे. आणि असा माझा हा शिक्षणाचा प्रवास. त्यानंतर मी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागातून मी योग शिक्षकचा एक कोर्स कम्प्लीट केला. त्यानंतर बारामती योग महाविद्यालय येथून मी MA योगशास्त्र ही डिग्री कम्प्लीट केली. आयुष्याच्या कोणत्या वळणावरती योगा तुम्हाला इंट्रोड्यूस झालं? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर सम पीपल्स आर फ्लेक्सिबल, सम पीपल्स आर स्ट्रॉंग, बट माझ्या बाबतीत सांगायचं गेलं तर हे जेनेटिकली माझ्याकडे आलेलं आहे. कारण आमचे आईचे वडील ते कसरती करायचे आणि आमचे वडील हे ऍक्च्युली जिमचा एक्सरसाइज करायचे. तर ते कॉम्बिनेशन माझ्यामध्ये आलं आणि माझ्यातले स्किल मी ओळखलेत आणि मी योगाकडे टर्न झालो. तर असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला याचं बाळकडू मिळालं होतं. बाळकडून मिळालं होतं. पण ह्याला ऍज अ प्रोफेशन म्हणून निवडताना तुम्हाला घरातून कितपत सपोर्ट मिळाला? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर योगामध्ये काही करिअर नाही, हीच कन्सेप्ट आज मार्केटमध्ये आहे. तीच आमच्या घरात पण आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की योगामधून मिळणार काय, अशी कन्सेप्ट होती घरातून. म्हणजे योगामध्ये काहीच करिअर नाही, हे असं घरात काय वातावरण असं तंगच असायचं की बाबा योगा करून पुढे काय करिअर नाही आहे किंवा पुढे उत्पन्नाचे स्रोत नाही आहेत. पण माझं जे दररोजचा सराव किंवा दररोजचं कष्ट असेल,
तर ते बघून त्यांनी पण मला पहिल्यापासून सपोर्ट करायला सुरुवात केलीच. म्हणजे जरी आजोबा किंवा वडिलांपासून घरात व्यायामाचे धडे शिकवणारी लोक होतीत, पण तितकं पोषक वातावरण नव्हतं असं म्हणता येईल. पण असे असताना देखील मी योगाच करणार आणि ह्याच्यातच पुढे जाणार, हे तुम्ही कसं काय ठरवलं मग? ऍक्च्युली माझ्यातले काही प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी वैशिष्ट्य असते. मग माझ्यातलं एक वैशिष्ट्य होतं की माझ्यातले गुण होते ते मला समजले, हम्म. पण मी त्या निर्णयावर ठाम राहिलो की बाबा मला योगाच करायचा पुढे आणि मी योगामध्येच करिअर करणार. हा विषय घेऊनच मी आजपर्यंत पुढे आलो. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला योगामध्ये एक पर्पज सापडला आणि मग आपण योगाला निवडलं. हा, अगदी बरोबर. कोणताही प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी मार्गदर्शक हा अतिशय आवश्यक असतो. योगा जरी वरवरती सोपं वाटत असेल तरी ते खूप कठीण आहे आणि या कठीण प्रवासामध्ये तुम्हाला नक्की चांगले गुरु किंवा मार्गदर्शक लाभले असतीलच. मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड सर, त्यानंतर क्रीडा उपसंचालक सुहास पाटील सर, कोल्हापूरच्या क्रीडाधिकारी मॅडम विद्या शिरस मॅडम, त्यानंतर माझे मार्गदर्शक रविभूषण कुमटेकर सर, बारामती योग महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर निलेश महाजन सर, भक्ती महाजन मॅडम, पुण्याच्या प्राजक्ता देशपांडे मॅडम आणि कोल्हापुरातले माझे गुरुवर्य सौ वीणा मार्डीकर, सौ प्रीती चव्हाण मॅडम आणि संघटना प्रतिनिधी श्री सुहास पवळे सर इचलकरंजी, अभिषेक खोत, निलेश कागिनकर सर, या सर्वांचं मला या ठिकाणी म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शन लाभलं. पहिला जागतिक योग दिन 21 जून 2015 साली झाला, पण त्याच्याही आधी आमच्या म्हणजे ऍक्च्युली व्हायचं काय की आमच्या भागातील महिला असू देत तर आम्ही आमच्या तालमीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काम करायचो. मग त्यावेळा झालं काय की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये महिलांचा एक्सरसाइज व्हायचा नाही. मग असे विचार आले की महिलांसाठी काहीतरी योग शिबिर आपण भरवूया. पण आमचे तालमीचे सचिव अमर सासने सर, DYSP साहेब रवींद्र साळोखे साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं चांगली संकल्पना आहे आणि तुम्ही जबाबदारीनिशी पार पाडा, काही मदत लागली तर आमच्याकडून घ्या किंवा अजून काय लागलं तरी आम्हाला सांगू शकते. अशा पद्धतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिर इतकं चांगलं झालं, त्या शिबिराला वीणा मार्डीकर मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या. पण माझी आणि वीणा मार्डीकर मॅडमची फारशी ओळख नव्हती. त्यानंतर शिबिराचा समारोप झाल्यानंतर लोकांच्याकडून इतका प्रतिसाद मिळाला की असं वाटायला लागलं की आपण पण वीणा मार्डीकर मॅडम कडून शिक्षण घ्यावं. पण कित्येक वर्ष गेले तरी माझा आणि त्यांच्या भेटण्याचा काही योग येतच नव्हता. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागातून योग शिक्षक हा कोर्स करताना ज्यावेळेस शिवाजी विद्यापीठमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस झालं काय की योग शिक्षक कोण आहेत हा माझा पहिला प्रश्न होता. वीणा मार्डीकर मॅडम आहेत असं समजलं लगेच फॉर्म भरला, ऍडमिशन घेतलं 2 महिन्यानंतर योग शिक्षकचे वर्ग चालू झाले. योग शिक्षकचे वर्ग चालू झाला असतानाच योग क्षेत्रातील कोल्हापुरातील एक कडक आणि शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्व म्हणून मी ज्यांचा उल्लेख करतो की प्रीती चव्हाण मॅडम, त्या मला दुग्ध शर्करा योग असं म्हणून त्या मला मार्गदर्शक म्हणून लाभल्या. त्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह योगाकडे, योग शिक्षकचा वर्ग 1 वर्षानंतर संपत येतानाच मी कॉम्पिटेटिव्ह योगाकडे वळालो. तर त्या कॉम्पिटेटिव्ह योगामध्ये कोल्हापूरचे क्रीडा मार्गदर्शक, राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमटेकर सर यांनी मला सातत्यानं मार्गदर्शन केलं. ते ऍक्च्युली आहेत सांगलीचे आणि त्यांचा आणि माझा संपर्क फार वर्षापूर्वीचा नाही. ऍक्च्युली साधारण आम्ही एक 7 ते 8 महिने किंवा 1 वर्षभर म्हणलं तरी चालेल की आम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे जसं की कॉम्पिटिशनला आल्यापासून मग रवी सरांचं शेड्यूल असं असायचं की सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6:30 पर्यंत त्यांचा ऑफिस जॉब असायचा शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये. त्यानंतरचा जो उरलेला वेळ आहे तो माझ्या प्रॅक्टिससाठी ते द्यायचे. अशा पद्धतीनं यांचं मला मार्गदर्शन लाभत गेलं आणि मी कॉम्पिटेटिव्ह योगाकडे जास्त फोकस करत गेलो. मला एक गोष्ट आपली आवडली की आपण मार्गदर्शक आणि गुरूंची नावं घेताना अजिबात कसर नाही सोडली. तुम्ही सर्वांची नावं घेतली. हे का चांगल्या शिष्याचं तर लक्षण आहेच. पण मला तुमच्याबद्दल एक गोष्ट आवडली की मी ज्यावेळी आपल्याबद्दल रिसर्च करत होतो त्यावेळी आपण एक सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला, तो मला खूप आवडला की तुम्ही वीणा मार्डीकर मॅडम, प्रीती चव्हाण ह्या खुर्चीवर बसल्याने तुम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक झालाय. मला ते बघून तुमच्या आयुष्यामधलं गुरुचं स्थान किंवा जी कृतज्ञता आहे ना ह्याच्याविषयी मला खरोखर आदर वाटला. आता मला पुढे यायचं आहे तो प्रश्न म्हणजे तुमचे मी काही व्हिडिओ बघितले, तुम्हाला मी योगासन करताना बघितलं आणि इतकी लवचिकता ही मला तरी इम्पॉसिबल वाटते. माझ्यासारखा माणूस तर ते इमॅजिन पण करू शकत नाही आणि मला माहिती आहे की ते अचीव करायसाठी तुम्ही किती प्रयत्न केले असणार आहेत. मला आता
हे जाणून घ्यायचं आहे की ह्याच्यासाठी आपण किती सराव करत आहे किंवा करत आला आहात, आणि याशिवायच हे अचीव करण्यासाठी आपण काही विशिष्ट आहार घेता काय, हे पण मला जाणून घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं तर कॉम्पिटिशनचा रिझल्ट लोकांना दिसतोय, पण त्या मागची मेहनत ती लोकांना दिसत नाही. हे सगळ्याच बाबतीत असते, सगळ्याच खेळाच्या बाबतीत असते. कारण एखादा खेळ किंवा एखादी कॉम्पिटिशन झाली की त्याचा रिझल्ट जो आलेला असतोय तो फक्त मेडलच्या स्वरूपात समोर येतोय, पण त्याच्या मागची मेहनत, वर्षानुवर्षे चाललेली मेहनत. माझं ऍक्च्युली 15 ते 16 वर्ष कॉम्पिटिशन लेवलच्या योगाचं प्रॅक्टिस होतं, पण मी कॉम्पिटिशन कधी खेळलो नव्हतो, कारण त्याबद्दल मलाही जास्त माहिती नव्हती. तर कॉम्पिटिशनचा सराव करत असताना मी संध्याकाळच्या वेळेस कमीत कमी 3 ते 4 तास प्रॅक्टिस करायचो, आणि त्यानंतर लगेच डाएट असायचं. आमच्या डाएटमध्ये तुमचे प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, मिनरल्स असतील, विटामिन्स असतील, ह्याचा समावेश दिवसभराच्या शेड्यूलमध्ये माझा असायचा. वॉटर इनटेक असायची, रात्रीची झोप चांगली असायची. ह्या सर्वांचा जर समावेश केला तर आणि तरच तुमची दुसऱ्या दिवशीची रिकव्हरी होऊ शकते, नाहीतर दुसऱ्या दिवशी परत शोअरनेस वाढू शकतो बॉडीमध्ये, परत कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खंड पडू शकतो. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला जे आज ओव्हर द नाईट सक्सेस मिळाले ह्याच्या मागं 15 वर्षाची मेहनत आहे. आता आज आपल्याला जे सक्सेस मिळालं आहे ते म्हणजे वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल मिळालं आहे, आणि त्याच्या आधी आपण नॅशनल योगासन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे. आता ह्या 2 स्पर्धांविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल, पण त्या स्पर्धांविषयी सांगण्याआधी मी आपल्याला विनंती करतो की आपण आपले मेडल जर दाखवू शकला तर. नक्कीच. नुकत्याच अहमदाबाद, गुजरात येथे पार पडलेल्या पहिल्या अधिकृत योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये, वर्ल्ड योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये मला हे रौप्य पदक मिळालेलं आहे. मी आता आपल्यालाच म्हटलं होतं की माझा कॉम्पिटिशनचा एक्सपिरियन्स फारसा नव्हता. साधारण माझा 2 वर्षाचा कॉम्पिटिशनचा एक्सपिरियन्स आहे, पण कुठलंही टार्गेट समोर नसताना मी योगाचं प्रॅक्टिस करायचो. एखादं टार्गेट जर समोर असेल तर कोणीही टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचो, पण माझ्या ऍक्च्युली 15 ते 16 वर्ष कुठलेही टार्गेट नसताना मी एक्सरसाइज करायचो, योगा करायचो, कंटिन्युअसली करायचो. पण ज्यावेळी कॉम्पिटिशन योगामध्ये मी उतरलो त्यानंतर माझी पहिली नॅशनल, सिलेक्शन, ट्रायल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप हा माझा प्रवासाचा टप्पा सुरुवातीचा म्हणजे पहिलाच होता. सर्व काय होतं ते माझ्या बाबतीत पहिलंच होतं. मग त्यानंतर नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये इंडियातून टोटल 17 ते 18 कॉम्पिटिटर्स सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये 9 वेळा नॅशनल झालेले खेळाडू होते. त्यानंतर एशियन चॅम्पियनशिप सेकंडचं सिल्वर मेडलिस्ट माझ्याबरोबर होते. तेलंगणा, आंध्र प्रदेश असे भरपूर चांगले चांगले खेळाडू होते, आणि माझी तर पहिलीच कॉम्पिटिशन होती, ते पण लाईव्ह होती. या सगळ्याचं प्रेशर खूप होतं, पण सरावादरम्यान जे मला मार्गदर्शन मिळालं, म्हणजे रविभूषण कुमटेकर सरांचं मार्गदर्शन मला जे मिळालं, तर त्यानुसार मी टप्प्याटप्प्याने पुढे गेलो. कॉम्पिटिशन मध्ये काय करायला पाहिजे, काय नको, व्हिज्युअलायझेशन कसं असावं, मायक्रो लेवलचं ऑब्झर्वेशन कसं असावं, याचा मी एकदम बारकाव्यानं अभ्यास केला, आणि त्यातून मी हे नॅशनलचं गोल्ड प्राप्त केलंय. नॅशनल कॉम्पिटिशनच्या आधी काही दिवसच, म्हणजे काही महिने म्हणलं तरी चालेल, की वर्ल्ड चॅम्पियनशिपचे डिक्लेअर झाले होते. पण वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी फक्त नॅशनलमधून गोल्डच जाणार होता, गोल्ड विनरच जाणार होता. मग त्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस केलं, नॅशनलमध्ये गोल्ड आला. नॅशनलमध्ये गोल्ड आल्यानंतर पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन होणार होतं. मग नॅशनलमध्ये गोल्ड आला, पण काही कारणास्तव सिलेक्शन ट्रायल लावण्यात आले. मग सिलेक्शन ट्रायल लावण्यात आली, त्यानंतर पहिले 1, 2, 3 खेळाडू, परत त्यांच्याबरोबर ती कॉम्पिटिशन झाली. त्यात सुद्धा माझं सिलेक्शन ट्रायलमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं, आणि मी इंडिया टीममध्ये माझं निवड करण्यात आली. त्यानंतर इंडिया टीममध्ये जवळजवळ 3 लाख ऍथलीट, डिस्ट्रिक्ट पासून स्टेट आणि नॅशनल पर्यंत पूर्ण देशातून 3 लाख ऍथलीट खेळले जातात. त्या 3 लाख ऍथलीट मधून टोटल 130 खेळाडू इंडिया टीम मध्ये निवडले गेले, त्यात माझा समावेश होता. तर मला याबद्दल सांगायचं आहे की 130 जणांची टीम, ही टीम इंडिया म्हणून गुजरातमध्ये अहमदाबाद येथे कॅम्पसाठी होती. अहमदाबाद, गुजरातमध्ये साई सेंटर म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया इथं आमचा कॅम्प लागला होता. तर त्या कॅम्पमध्ये सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी 3 तास प्रॅक्टिस, संध्याकाळी 3 तास प्रॅक्टिस, असं आमचं दिवसभराचं शेड्यूल असायचं. त्यामध्ये डाएट असायचा, रेस्ट असायची, आणि इतर फिजिओच्या वगैरे गोष्टी असायच्या. इंडिया टीम मध्ये टोटल 130 ऍथलीट होते. त्यातले महाराष्ट्रातले साधारण 22 ऍथलीट होते महाराष्ट्रातून. तर कोल्हापूर जिल्ह्यातून मी होतो, उस्मानाबाद मधून, पुण्यातून, चंद्रपूर मधून असे आम्ही
आणि गोंदियामधून असे टोटल 7 ॲथलीट सिनियर ए बी सी या गटातून खेळले आणि ज्युनियर सब ज्युनियर ते ॲथलीट वगैरे असे टोटल 22 ॲथलीट होते. तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बरोबर अर्जेंटिना असेल, जपान असेल, सिंगापूर असेल, नेदरलँड असेल, असे अनेक देशाचे खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये होते. अनुभवी खेळाडू होते. असं नाही की बाबा वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिली लागले म्हणजे ही पहिली कॉम्पिटिशन आहे. पण एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपचे खेळाडू होते, पण त्यांचा सुद्धा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे ॲथलीट तगडे होते, पण त्यांच्याही पुढे टिकणं खूप अवघड होतं. आणि माझी ही वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिलीच होती आणि पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ॲक्च्युली सिल्वर मेडल माझा स्कोर झाला होता 41.78 आणि जपानच्या खेळाडूचा हिसाची वाटानाबे म्हणून हा जपानचा ॲथलीट होता, त्याचा स्कोर झाला 41.79. फक्त 0.01 एवढ्याच फक्त पॉईंट फरकाने माझं मेडल हुकलं, गोल्ड मेडल हुकलं आणि मला सिल्वर मेडलवरती समाधान मानावं लागलं. पण देशासाठी आज मी हे जे मेडल मिळवून दिले यात मला खूप आनंद आहे. तुमच्यापेक्षा जास्त आनंद आज मला होतोय, कारण 3 लाख लोकांमधून तुम्ही सिलेक्ट होताय. जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या धुरंधर लोकांना तुम्ही हरवून सिल्वर मेडलपर्यंत आला. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंद आणि अभिमान मला आहे. आता मला की नाही आपल्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. आपला हा जो अनुभव आहे याच्यातून ना मला योगासनाविषयी ना काही मिसकन्सेप्शन आहेत किंवा काही प्रश्न एक कॉमन माणसाला पडतात. तर ते एक एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सगळ्यात पहिला प्रश्न जो कॉमन आहे तो म्हणजे योगासन करायची सर्वात योग्य वेळ कोणती? योगासन करायची वेळ असा जर प्रश्न आला तर कॉम्पिटेटिव्ह लेवलचा योगा आणि आपला ट्रॅडिशनल योगा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. फक्त जेवणाची वेळ 4 तास आधी पोट रिकामा असणं गरजेचं आहे. पण कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या योगासाठी थोडा तुम्हाला डाएट थोडाफार घेणं गरजेचं असते. दुसरा प्रश्न माझा अगदी हाच होता की योगा करायच्या आधी किती वेळ आणि योगा झाल्यानंतर किती वेळानं आपण आहार घेतला पाहिजे, तो आहार कसा असावा? कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या योगाबद्दल जर सांगायचं गेलं तर योगा झाल्यानंतर तुम्हाला लवकरच म्हणजे अर्ध्या तासाच्या आतच तुमचा डाएट कम्प्लीट व्हायला लागतोय, कारण तुमची एनर्जी कॉस्टिंग खूप झालेली हो, असते. हो. आणि ते आहारामधून जे मिळणारं प्रोटीन्स असेल, फॅट्स असेल, मिनरल्स, विटॅमिन्स जे काही असेल ते तुमच्या बॉडी लगेच ऑब्झर्व करते. म्हणून तुम्ही लगेच आहार घेणं कमीत कमी अर्ध्या तासाच्या आत खूप गरजेचं असतं. हो. पण हे जर सामान्य लोकांनी आहार घ्यायचं झालं तर तो किती वेळ आधी आणि नंतर घेतला पाहिजे? सामान्य लोकांनी म्हणजे रेग्युलर ट्रॅडिशनल योगा जो प्रकार आहे की हार्ट रेट न वाढता जो योगासन करतात त्याच्यामध्ये एनर्जी कॉस्टिंग खूप कमी होते. मग त्याच्यासाठी कसं आधी अर्धा तास थोडंफार काहीतरी खाल्लं तर चालतंय, पण 4 तास आधीचं जेवण असावं. आणि त्यानंतर योगाचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही थोडा इंटेक घेतला तरी चालतोय. त्याच्यामध्ये फारसं असं काही नसते की बाबा अर्ध्या तासानंतरच घ्या, थोड्या वेळाने घेऊ शकतात. आता एक्सरसाइज झाल्यानंतर बॉडी गरम झालेली असते, त्यामुळे पाण्याचं सेवन करू नये म्हणतात. तर हे योगाच्या बाबतीत पण लागू होतं का? ऍक्च्युली मी परत कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या योगापर्यंत येतो, कारण कॉम्पिटेटिव्ह लेवल योगा करताना एनर्जी कॉस्टिंग खूप होत असते. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातून क्षार घामाच्या रूपात बाहेर पडत असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ असलेलं पाणी असेल किंवा लिंबू सरबत असेल तो अधूनमधून थोडं असं घ्यावा लागतो. झाल्यानंतर सुद्धा तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते ती भरून काढण्यासाठी, कारण मसलला सगळ्यात महत्वाचं असते ते पाणी. तर ते तुम्हाला घेणं खूप गरजेचं असतं. आता पुढचा प्रश्न मला आपल्याला हा आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि युट्यूब आलाय. प्रत्येक जण हा योगा शिकताना युट्यूबवर सगळ्यात पहिला तरी तिथंच जातो. पण मला आपल्याला विचारायचं की योगामध्ये श्वासावरती नियंत्रण खूप महत्वाचं असते. त्यामुळे असा योगा चालू करणं खरंच म्हणजे विदाऊट एनी गायडन्स हा चालू करणं खरंच सेफ आहे का? मी तर असं म्हणेन की आजकाल व्याधींचं प्रमाण इतकं वाढलंय की प्रत्येकाला काही ना काहीतरी व्याधी आहे. कुणाला बीपी असेल, कुणाला शुगर असेल, काहींना ॲब्डोमिनल इश्यू असतील, कुणाला ब्रेन रिलेटेड इश्यू असतील. मग एवढे सगळे प्रॉब्लेम असताना स्वतः मनाने काही करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण असे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योगा करावा, नाहीतर न केलेला कधीही चांगला. कारण चुकीच्या पद्धतीने करून शरीराचा हानी करून घेण्यापेक्षा थांबलेलं चांगलं कधीही. हो, म्हणजे विदाऊट गायडन्स किंवा विदाऊट कन्सल्टेशन करू नये. हा, म्हणजे योगा जर करायचा असेल तर माझं असं ठाम मत राहील की गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही योगा करावा. येस. आणखी एक प्रश्न की कोणत्या व्यक्तींनी विदाऊट कन्सल्टेशन योगा टाळलाच पाहिजे? ज्यांच्यामध्ये खूप असे सिव्हिअर पेन असतील, नी पेन असतील, ॲब्डोमिनल इश्यू असतील किंवा कोणाच्या हार्टचे सर्जरी वगैरे झाले असतील किंवा ब्रेन रिलेटेड खूप मोठे इश्यू असतील किंवा ऑपरेशन्स वगैरे रिसेंटली झाले असतील तर त्यांनी योगा ऍक्च्युली डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच साधारण एक 5 ते 6 महिन्यानंतर स्टार्ट केलेला कधीही चांगला. प्रेग्नन्सीमध्ये
तर गायडन्स शिवाय योगा करूच नाही. योगाचा की नाही विद्यार्थ्यांसाठी पण खूप उपयोग होतो की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे जे योगाचे ना फिजिकलच्या पण पुढं फायदे आहेत. तो हे कॉमन लोकांमध्ये जे आहे की बाबा फिजिकलच्या पुढे जाऊन पण त्याचा जो फायदा आहे हा तुमच्या मला अनुभवातून ऐकायचा की एवढ्या वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला ही अनुभूती आली आहे का की माझ्या शारीरिक फायद्यासोबतच मला मानसिक फायदा पण झाला आहे? विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सुरुवातीपासून जो ओंकार आहे, ओंकार हा प्रणव आहे, प्रणव जप आहे. तर ओंकाराच्या नित्य उच्चारणाने तुमच्या मेंदूतल्या ज्या सुप्त पेशी आहेत त्या जागृत होण्याचं काम करते. तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. त्यानंतर तुमच्या अभ्यासावरती एकाग्रता वाढते. ओंकार योगाबरोबरच प्लस तुमच्या त्राटक नावाची एक शुद्धिक्रिया आहे. त्राटक केल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन अजून चांगल्या प्रकारे वाढतं. काही आसनं अशी आहेत की वृक्षासन असेल किंवा बॅलन्सिंग करणारी जी आसनं आहेत तर त्या आसनांमध्ये काय होतं तुमची बॅलन्सिंग तर वाढतं प्लस एकाग्रता अजून वाढीस लागते. त्यामुळे ठराविक आसनांचा सराव जरी दररोज 30 सेकंद 40 सेकंद असा टप्प्याटप्प्याने वाढवत नेला तर त्याचा निश्चितच फरक दिसायला चालू होतो. प्लस योगामध्ये काही संस्कृत शब्द आहेत किंवा संस्कृत प्रार्थना वगैरे आहेत तर त्यांच्या सरावाने किंवा भगवद्गीतेपर्यंत जर आपण आलो, नुसतं भगवद्गीता अर्थ नाही समजला पण भगवद्गीतेच्या नित्य वाचनाने ते आपल्याला पाठ होते. त्याच्यात मध्ये ऑटोमॅटिकली आपली मेमरी पॉवर वाढत जाते. आपल्या या मार्गदर्शनामुळे कॉमन मिसकन्सेप्शन दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे. आता मला परत आपल्याकडे वळायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या बाबतीत मला विचारायचा आहे की योगाकडं आज आपण एक करिअर म्हणून पाहू शकतो का? निश्चितच. ऍक्च्युली योगा हा प्राचीन काळी अशा पद्धतीने केला जायचा की काहीही व्याधी होऊ नयेत. म्हणजे योगाचा अंतिम उद्देश प्राचीन काळी काय असायचा? मोक्ष प्राप्तीसाठी योगा. पण आता मोक्ष प्राप्ती वगैरे हा मार्ग खूप डिफिकल्ट आहे कारण तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे साधनेसाठी. पण योगा तुम्ही म्हटलात की असं योगातून करिअर वगैरे आहेत का? तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता योगाचा समावेश व्हायला, योगाचा स्पोर्ट्समध्ये समावेश व्हायला लागला. योगामध्ये तुम्हाला योग शिक्षक असेल किंवा योगा थेरपिस्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये MYT सारखे कोर्सेस असतील तर त्याच्या माध्यमातून तुम्ही समाजामध्ये लोकांच्या अनेक प्रकारच्या व्याधींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर ते समूळ उच्चाटन, काही अपवाद जर सोडले म्हणजे काही आजारांचे अपवाद जर सोडले तर योगा हे समूळ उच्चाटन करू शकतं. त्यामुळे लोकांचा योगा करण्याकडचा कल वाढत आहे. पण शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही शिकवत असाल तर तुम्ही निश्चितच योगाचा करिअर म्हणून चांगल्या प्रकारे वापर करू शकता. नक्कीच. म्हणजे योगाकडे आपण एक करिअर म्हणून आता नक्कीच पाहू शकतो. मला पुढचा प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की योगाची आपल्या भारतामध्ये मुळं 5000 वर्ष जुनी आहेत, पण आज सुद्धा आपल्याला कोपऱ्यावरती जिम दिसतात पण योगा प्रशिक्षण केंद्र तितकी दिसत नाही. ह्याविषयी आपल्याला काय वाटतं? प्रत्येक व्यक्तीची मेंटॅलिटी वेगळी असते. कोण म्हणेल की मी सायकलिंग करेन, कोण म्हणेल मी जिम करेन, कोण म्हणेल मी रनिंग करेन. अशा प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. कोण म्हणेल की मी स्विमिंग करेन, कोण म्हणेल की मी योगा करेन. मी योग शिक्षक आहे किंवा मी एक योगामध्ये आता सिल्वर मेडल मिळाले म्हणून मी असं म्हणणं चुकीचं नाही की तुम्ही पण योगा करा. बरोबर. प्रत्येकाची मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर जिमचा एक्सरसाइज जिम मध्ये करत असतील तर करू द्यात, पण त्याच्याबरोबर योगाही तुम्ही ऍड करा. कारण योगा शरीर, मन आणि श्वास या तिन्हीवरती काम करते आणि त्याचे बेनिफिट इतके प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात की मी आता वर्ल्ड चॅम्पियनशिप घेऊन आलो, तिथले लोक बघितले बाहेरच्या देशातले म्हणजे पाश्चिमात्य लोकांच्या बरोबर मी बसलो, जेवायला आम्ही बसत होतो एकत्र, आमचं बोलणं चालणं असायचं. तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की तुम्ही किती वर्ष योगाचा सराव करता, असं त्यांच्याकडून प्रश्न असायचा. त्यानंतर तुमचा आहार कशा पद्धतीने असायचा आहे, असे बरेच प्रश्न असायचे. म्हणजे त्यांची योगाबद्दलची जागरूकता पाहून असं वाटायला लागलं की इथून पुढच्या काही कालावधीनंतर किंवा काही वर्षानंतर बाहेरच्या देशातली लोक येऊन आपल्या भारतामध्ये शिकवायला चालू करतील. आज तशी कंडिशन आहे. म्हणून इथं कोल्हापूरमध्ये असतील किंवा महाराष्ट्र असतील, पूर्ण देशामध्ये योग शिक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही योगा शिकण्याचा प्रयत्न करा. शास्त्रोक्त पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा स्वतःच्या शरीरावरती आणि मनावरती किती चांगल्या रीतीने परिणाम घडून येतोय ह्याचा बदल तुम्हाला थोड्या दिवसात दिसून यायला चालू होईल. हो, नक्कीच. आता सर्वात शेवटचा प्रश्न आपल्याला मला विचारायचा आहे. रोहितनं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, मग आता रोहितचं पुढचं ध्येय काय आहे? ऍक्च्युली वर्ल्ड चॅम्पियनशिप आता नुकतीच झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर आलं. हे सिल्वर मेडल म्हणजे ऍक्च्युली हे माझं यश नाही आहे, तर ही माझी एक पायरी आहे. माझं टार्गेट आहे ते मी या ठिकाणी सांगणार नाही कारण ते 1-2-3 वर्षामध्ये आपल्याला समजेलच. नक्कीच. पण इथून पुढच्या एशियन चॅम्पियनशिप असेल तर एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा मला खेळायची इच्छा आहे. कारण 2027 ला एशियन चॅम्पियनशिप होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला सुवर्ण पदक भारताला मिळवून द्यायचं आहे. कारण जे की आता 0.01 माझं हुकलेलं आहे, कारण माझं ते टार्गेट असेल.
तर त्यानंतर बरोबर लहान मुलं आहेत. कोल्हापूरमध्ये खूप कमी प्रमाणात योगा ट्रेनर आहेत किंवा कॉम्पिटेटिव्ह लेवलची योगा शिकवणारे खूप कमी आहेत. रविभूषण कुमटेकर सर सोडले तर कॉम्पिटेटिव्ह लेवलची योगा शिकवणारे कोल्हापूरमध्ये तरी कोणी अजून नाही आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सरांच्या बरोबर काम करत राहून लहान मुलांसाठी कॉम्पिटेटिव्ह लेवलचा योगा आणि त्यांना कशा पद्धतीनं पुढे जाता येईल त्यासाठीचं मार्गदर्शन तर राहीलच आणि त्यांनाही कॉम्पिटिशन लेवलमधून पुढे जाऊन त्यांच्याही करिअरच्या माध्यमातून काय करता येते काय याच्यासाठी आपले प्रयत्न राहतील. नक्कीच रोहित, मला आपल्याशी बोलून खूप काही शिकायला मिळाले. मी सकलमची टीम पूर्ण कोल्हापूर, आम्हाला तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. आपण कोल्हापूरचा किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचा एक योगा ब्रँड अँबॅसेडर म्हणून खूप चांगले काम करायला ह्याची मला खात्रीच आहे. आणि आपल्या पुढील वाटचालीस माझ्याकडून सकलमच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.